नेतृत्व जेव्हा प्रेरणा ठरतं तेव्हा रक्तदानही महासंकल्प बनतो। याचाच प्रत्यय धाराशिव जिल्ह्यात आलाय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्यातील 19 मंडळांमध्ये एकाच दिवशी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात तब्बल 910 रक्तदात्यांनी रक्तदान करून हा महासंकल्प यशस्वीरित्या पूर्ण केलाय। हा भव्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या सर्व मंडळांनी, कार्यकर्त्यांनी आणि रक्तदात्यांनी योगदान दिले त्या सर्वांचे भाजप जिल्हाध्यक्ष दत्तूभाऊ कुलकर्णी यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले। याचबरोबर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी महाआरती करत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासाठी आशीर्वाद मागण्यात आले। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आईची कृपा त्यांच्यावर सदैव राहो, त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी आणखी मोठमोठी कामे घडोत हीच प्रार्थना केली। या विक्रमी रक्तदानातून आणि भक्तिपूर्ण प्रार्थनेतून समाजात एक चांगला संदेश गेला असून रक्ताच्या गरजू रुग्णांना यामुळे मोठी मदत मिळणार आहे। भाऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस कशा रीतीने या ठिकाणी साजरा केला जातो? महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस एका वेगळ्या आणि अभिनव पद्धतीने आम्ही जिल्हाभरामध्ये साजरा करतोय। खरं तर मुळात माननीय देवेंद्रजींचा वाढदिवसानिमित्त कुठलीही बॅनरबाजी, डिजिटल होर्डिंग्स किंवा कुठला तरी असा वेगळा कार्यक्रम घेऊन आम्ही हा वाढदिवस साजरा करत नाही। आपण पाहत असाल की जिल्हाभरात कुठेही कसल्याही प्रकारचं डिजिटल फ्लेक्स किंवा जाहिरात आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त केली नाही, परंतु आमच्यासाठी धाराशिव जिल्ह्याच्यासाठी सेवा दिन म्हणून आम्ही हा वाढदिवस त्यांचा साजरा करतोय। आज जिल्हाभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ज्या ठिकाणी मंडल अध्यक्ष आमचे उपस्थित आहेत त्या प्रत्येक मंडळामध्ये म्हणजे जिल्ह्यात साधारणतः 19 ठिकाणी आज आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून हा कार्यक्रम आणि हा वाढदिवस साजरा करतोय। मला वाटतं की साधारणतः आमचा संकल्प असा आहे की साधारण 1551 रक्तदाते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि त्यातनं तेवढ्याच रक्त पिशव्या या जिल्ह्याच्या रुग्णालयाला प्राप्त होतील। कशा रीतीने आपण जिल्हाभरामध्ये दौरा करता, कसा प्रतिसाद मिळत आहे? आता मी जिल्ह्याभरामध्ये मी स्वतः सुरुवातीला धाराशिव जिल्हा रुग्णालयामध्ये स्वतः उपस्थित राहून मी त्या ठिकाणी माझं स्वतःचं पहिल्यांदा रक्तदान केलं आणि मग मी आता तुळजापूर माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब तुळजापूरच्या कार्यक्रमात आहेत, माननीय श्री सुनील मालक आहेत, आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत, दीपक दादा आहेत, सगळे प्रमुख मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत। असंच जिल्हाभरात सर्वदूर हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल। त्या भागामध्ये ते प्रमुख नेते, पदाधिकारी या रक्तदानाच्या शिबिराला, कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि लोकांमध्ये उत्साह आहे। म्हणजे देवेंद्रजींच्या वाढदिवसादिवशी आपण रक्तदानासारखं अमूल्य आणि बहुमूल्य दान करतोय याचं त्यांच्याही चेहऱ्यावर समाधान दिसतंय। धन्यवाद। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।